हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण 8 दिवस 10 कैरीचे पण बनवणार आहोत. चला तर मग बघूया. तुम्ही असं काचेच्या बरणीत फ्रीजमध्ये ठेवू शकतात. 8 ते 10 दिवस आरामाने पुरू शकतो, एवढं कैरीचं पण आहे. चला तर मग बघूया. इथं मोठ्या मोठ्या 2 कैऱ्या घेतल्या, त्याला स्वच्छ धुवून घेतल्या आणि साल काढून घेऊ. साल काढून त्याला स्टीमला ठेवून देऊ. तुम्ही साल राहू दिलं तरीही चालेल. मी असंच करते कैरीचं पण, कारण की हे इझी जातं आपल्याला बनवायला. हे हार्ड जात नाही, पूर्ण स्मॅश होतं. पुन्हा साल काढून घेतल्या तर कुकरला लावून देऊ. 2 शिट्या येईपर्यंत आपण ते गूळ भिजत घालूया. 1 कप गूळ आणि पाणी टाकू. मिक्स करून घेऊ चम्मचने आणि साईडला ठेवून देऊ. चला आपण कुकर उघडू. मी 2 तासांनी कुकर उघडवला आहे. मस्त झालं आहे आपलं. कैरी सगळ्या स्मॅश झाल्या आहे. त्याच्यात आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढंच आपण यूज करायचं आहे याच्यामध्ये, साल काढलेलं कैरीमध्ये. किंवा तुम्ही साल न काढता तुम्ही शिजवू शकतात, ते स्टीम करू शकतात. मी हे साल काढून शिजवून घेतले. हे इझी पडतं काढायला आपल्याला, पण करण्यासाठी. बघू शकता तुम्ही, एकदम छान झालं आहे स्मॅश पूर्ण. आपण आता ते गठोळ्या साईडला काढूयात. साल काढून ठेवले ते काढून ठेवू साईडला. करण्यासाठीही सोपं पडतं आपल्याला आणि जास्त मेहनत पण नाही लागत. वर्षभर टिकतं जर तुम्ही हा गाळ फक्त गूळ टाकून हा गाळ कैरीचा ठेवला आणि काचेच्या बरणीत तुम्ही फ्रीजवर ठेवला तर खराब होत नाही ते. बघू शकता छान झालं आहे. आपण आता गुळाचं पाणी गाळणीने गाळून घेणार आहोत. आपलं गूळ पण भिजत घातला होता, बघू शकता. तर त्याला पूर्णपणे आपण स्मॅश करून घेऊयात आणि ते गाळणीने गाळून घेऊ. पूर्ण वितळला आहे तो. तर गाळणीने आपण गाळून घेऊ. गाळून याच्यासाठी की त्याच्यात खडे वगैरे असतात, हे बघा असे काळे वगैरे असतं, त्याच्यामुळे आधी गाळणीने गाळूनच घ्यायचं आहे. बस अजून पाणी टाकू आपण, ते राहिलेलं ते पण. त्याच्यात मिक्स करू आपण. हा फक्त गाळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. फक्त पाण्याचं गूळ याच्यात मिक्स करायचं. पाणी भिजवलेला गूळ मिक्स नाही करायचं, कारण जास्त पातळ होतो. हा गाळ फक्त फ्रीजमध्ये वर्षभर टिकू शकतो. हळूच टाकायचं.
मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊ बारीक होतं. जास्त हे नाही करायचं, जसं आवडतं तसं. मला असंच आवडतं. बघू आता मिक्सरमध्ये आपण काढून घेऊया. मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये असतंच, पण ब्लेंडर असेल तर ब्लेंडरनेही लवकर होतं. होऊ शकतं. दुसरंही तसंच करू. त्याच्यात जाणार जिरा पावडर, काळं मीठ आणि छाछ मसाला. ऑप्शनल आहे, त्याच्यासाठी टाकू शकतो. त्याला मिक्स करू चांगलं. छानपणा झाला आता. तयार आहे आपलं पण. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय. बघू शकता तुम्ही थिकनेस एकदम परफेक्ट. आपलं पण तयार आहे, कैरीचं पण. अशा तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये भरू शकता. 8 दिवस आपल्याला चालू शकतं. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपीसोबत आपण भेटूयात. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.